एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। हे बघ, मला मुळात लग्न करायचं नव्हतं, कारण मला काळजी वाटायची पप्पांची की माझं लग्न झाल्यावर पप्पा एकटे पडतील। पण नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की नाही नाही, फक्त एवढंच कारण नाहीये। मला ना घनश्याम मुळात कमिटमेंटचीच भीती वाटते। आय एम नॉट एन इझी पर्सन, मला माहिती आहे। त्यामुळे माझा असा रिजिड स्वभाव कुणी इतक्या सहज ऍक्सेप्ट करेल हे मुळातच मला वाटायचं नाही, आणि तसा माझा अट्टहासही नव्हता। पण मग मी लग्न करून तुझ्यामुळे या घरात आले। आपल्या सगळ्या लोकांनी मला इतक्या छान पद्धतीने आपलंसं करून घेतलं, आणि माझ्या लक्षात आलं की ज्या कमिटमेंटला मी एवढी घाबरायचे ना, ती कमिटमेंट खरं तर खूप छान असते, खूप गोड गोष्ट आहे ती। त्यामुळे ना आता हे सगळं मला खूप आवडत आहे, हे सगळं मला हवं आहे, आणि आता ते माझ्यापासून हिरावून घेतलं जाणार आहे। त्याबद्दल माझी तक्रार नाही, मी ते ऍक्सेप्ट केलंय। पण हे ऍक्सेप्ट करताना मला किती त्रास होत असेल याचा तू कधी विचार केलायस का घनश्याम? तू याचा विचार नाही केलायस, आणि तू का करशील? कारण मी कोण आहे ना तुझी। हे बघ राधा, राधा एक मिनिट ऐक। मला या सगळ्याचा किती त्रास होतोय हे तुला कळावं म्हणून मी हे सगळं तुला सांगत नाही। मला मी तुला याकरता सांगते की तुझ्याशिवाय इतरांनाही खूप प्रॉब्लेम्स असू शकतात, पण मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी सगळ्यांना नाही ना सांगितलं घनश्याम की आम्ही कसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय, आम्ही कसे 6 महिन्यात डिवोर्स घेणार आहोत, असं मी नाही सांगितलं कोणालाही, कारण ते आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे। आणि हे तू त्यांना सांगितलंस हे मला नाही पटलं, मला नाही आवडलं, मला नाही पटलं। काकू, तुम्हाला वाटतं तसं? हा 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 आम्ही हा म्हणजे तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका। एक मिनिट, हा बोला। कान ठणकतोय ना माझा, सर्दी झाली आहे म्हणून कापूस घातला होता। बोला आता। खरं तर मी तुम्हाला बोलवायला आले होते, पण बघितलं तर तुम्ही दोघं छान एकमेकांची समजूत काढत होतात। राधाने असा मस्त ओंजळीत चेहरा लपवला होता, आणि घनश्याम तू किती छान समजूत काढत होतास तिची। ए म्हणजे मिटलं ना तुमचं भांडण, मिटलं ना? राधा, तू आता इथे आलीस ना परत? नाही, तसं अजून काही बोलणं झालं नाहीये आमच्यात ना। हो हो म्हणजे अगं काकू काय की अजून माहिती नाहीये ना, आम्हाला माहिती नाहीये की आमच्यात जे होतं ते गेलंय का, म्हणजे मिटलंय का, आणि ते जर नाही का गेलं नसेल तर असं होणार नाही ना तसं। म्हणजे लिसन लिसन, तुम्हाला दोघांना कळत नाहीये ना आपलं भांडण मिटलं की नाही ते? कळत नाही म्हणजे मिटलं, असंच असतं ते। आणि राधा, घनश्याम किती छान समजूत काढत होता, हा हो की नाही? पण तरी ए आता तू उगाच आडे वेडे घेऊ नकोस तरी वगैरे करू। ऑफिसला जायचंय राधाला, ऑफिसला जायचंय। राधा कॉफी पिणार तू? हो 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 करते की, तू घेणारस का थोडी? हो हा, आणि राधा एक 5 मिनिटं थांब, मी पटकन डबा करून देते। नको काकू, डबा नको। आता माझ्या हातचं काही खाणार पण नाहीयेस का तू? थांब 5 मिनिटं देते पटकन।
मला ऑफिसला जायचंय आता. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. हे माहीचं नाही, लहान मुलाच्या वर्तन चाललंय. तोंडात शब्द बाहेर पडायचा अवकाश, तिला तो लगेच खरा व्हायला हवा असतो. इतकं काय हो, त्यांना वाटत असेल ना जरा घरातून बाहेर पडावं म्हणून. त्यांच्या जुन्या मैत्रिणीला भेटायची इच्छा आहे त्यांची. अगं हो, पण आता तिच्या या वयामध्ये तिला कुठे नेणं आणणं सोपं आहे का? शिवाय प्रवास तिच्या तब्येतीला झेपायला नको. आपण स्पेशल गाडी करूया का? मी तिला काय बसमध्ये बसून देणार होतो का? पण हिचं आपलं एकच पालुपद, मला एकटीला जायचंय, मला एकटीला जायचंय. आता पुण्याला जायचं म्हणजे किमान 4 तासाचा प्रवास आहे. दर 2 तासांनी हिला औषध द्यावं लागतं. कोण देणार आहे? हो, तुम्ही असे चिडू नका हो. माईंना जरा समजावून हे सांगा ना. हर प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण हिच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे. आणि निरुत्तर झाले ना की मग अस्त्र बाहेर काढते. अरे यमदूत मला केव्हाही घेऊन जातील. मग आपल्यापाशी एकच पर्याय उरतो, ही म्हणेल ते ऐकायचं. एनी प्रॉब्लेम? अरे माईचा हट्ट चालू रे पुण्याला जायचा. ते मथू मावशीच्या नातवाच्या बाळाचं बारसं आहे पुण्याला. अरे बापरे, मथू मावशी का? मी लहान असताना एकदा असा तिने गाल ओढला माझा, 13 दिवस दुखत होता. मग आता जातोस पुण्याला मथू मावशीच्या पणतुका पणतीचा गाल ओढायला. बघ आयडिया मस्त आहे. जाऊ का मी? ह्यांनी विचारलं पण कुणाला बरोबर घ्यायला तयारच नाहीयेत त्या. मी 1 दिवसाची रजा टाकतो ना, माईला तिथे सोडतो आणि माझी 1-2 कामं करून टाकतो. हा, ह्याचं नेहमी बघावं तर काम असतं कुठतरी. नाही 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 नाही, मी माझी कामं करणार नाही. मी माई सोबतच राहतो, डोळ्यात तेल घालून रक्षण करतो तिचं. हा ओके. पाठवायचं का दिगंबरला? मी अख्ख्या काळे कुटुंबाला पाठवायला तयार आहे, पण माई ऐकेल तर ना. ते तू काळजीच करू नको. अरे मी बरोबर असलो ना की ते बरोबर आम्हीच दाखवतोच तिला. हा बरोबर असला ना की हे खाऊ नको, ते खाऊ नको, इकडे बघू नको. माझ्या बाबतीत तो प्रॉब्लेमच नाही ना. मी दिगंबर, हो. माईला काहीतरी भलत सलत गोडधोड खायला द्यायचं नाही. आईस्क्रीम सुद्धा नाही. नाही नाही, मी ते देणारच नव्हतं. म्हणजे देणार नाहीच आहे. वा वा उगा. मी खाल्लं तर चालेल ना? तू आधी माईला पटव. हा. माईला पटव, मी तुला चॉकलेट देतो. हो. हा, अरे ऑल द बेस्ट. दिगंबर, पण हा पटवेल माईंना. बघू ना, बघू बघू. Hey, you like it? वाव. Sonia. मानव, मानव, Sonia. अरे असं का दिसतोयस तू मानव? स्मार्ट दिसतोय ना? वेगळा दिसतोयस. पण काय असं अचानक? मेकओव्हर. हा मेकओव्हर आहे. छान आहे, मस्त. चेहरा पण चकचकीत दिसतोय तुझा. फेशियल केलं, गोल्ड फेशियल. अय्या खरंच? कसं काय सुचलं एकदम? सोनिया, माझ्या आयुष्यात आशेचा किरण आलाय. आय मीन किरण आली. किरण. बाय द वे मानव, राधाचं कळलं? हो कळलंय. मला इतका संताप आलाय ना. असं कसं वागू शकते अरे राधा? सोनिया, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. तुला सांगते, मला आहे ना तो माणूस सापडूच दे. जीज आणि राधाच्या मध्ये आलेला. तो मी आहे. मानव, मस्करी करत नाहीये मी, सिरियसली बोलतीये. मी सुद्धा सिरियसलीच बोलतोय सोनिया. ऑफिसला येताना किमान बरे कपडे घालायचा मला.
बदलतो. नाही कसा दिसतोय शर्ट? छान आहे. चालेल ना? म्हणजे बारशात सगळे माझ्याकडे बघत बसतील हो की कोण आहे हा, कसं काय? कुणाच्या? कोणाचं म्हणजे काय? मथू मावशीच्या घरी बारसं आहे ना. हं? हा. तुला यायचं नाही. अगं माई असं काय करते तू? एकटी कशी जाशील? मी सक्षम आहे. तू मला फक्त गाडीत बसवून दे, समजलं? अगं माई आता जमाना बदललाय, पूर्वीसारखं काही राहिलेलं नाहीये. तुला एक गंमत सांगतो. माझ्या मित्राचे आजोबा 91 वर्षाचे आहेत. ते गेले होते सिनेमा बघायला. सिनेमाचं तिकीट 200 रुपये. ते म्हणाले अहो 200 रुपये कसले, मी 2 आण्यात सिनेमा बघितलाय. तो डोरकीपर म्हणतो कसा, आता तुम्ही आउटडेटेड झालेला आहात, आता सिनेमात ऐकू पण यायला लागलेलं आहे, कानाचं यंत्र आणलंय का? मी अजून इतके आउटडेटेड झालेली नाही. तुमच्यापेक्षा मॉडर्न आहे मी, समजलात? तुझं राहू दे, माझं राहू दे. आईस्क्रीम म्हणजे तू म्हणशील तेवढा स्ट्रॉबेरी कंटाळला व्हॅनिला, व्हॅनिला कंटाळला लिची, असं नुसतं खात राहायचं. म्हणजे बघायचं नाही इकडे, खात राहायचं. त्यातून कंटाळलं की चॉकलेट खिशात भरलेलीच आहेत मी. अशी मजा मजा कर. असल्या आमिषाला भुलणार नाही मी, बरं का दिगंबरा? घ्या. बरोबर आहे माई आजी. तू कुठल्याही आमिषाला बळी पडू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर येतो. तू दिगंबर, हा शर्ट बारशाला चांगला आहे ना? काका, मी माझं कर्तव्य अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. हे उभा काय राहिलास तू? हा वा सुटलीस, बोंब झालीस तुझी. काय? पण आता एक सूचना. हा कानात हेडफोन, हा तोंडावर बोट, समजलं? अजून अजून काही अडचण नाही ना रे? नाही नाही, अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. कू 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 कुहू. काय आहे? काय झालं दादा? काय काय हवंय? ती गाणी ऐकते ना. मला पाणी हवंय. कुहू, मला पाणी हवंय, पाणी. मग सरळ सांग ना, ओरडून ओरडून कशाला सांगतोयस? कारण मी 4 वेळा सरळ सांगितलं ना, पण तू ऐकत नाहीस माझं ना. ती राधा होती ना, तेव्हा तिच्या मागे मागे शेपटासारखं फिरायचीस तू, वैनुडी वैनुडी करत. आता मी साधं पाणी मागतोय तर तुला त्रास होतोय असं या स्वरात बोलतेस तू मोठ्या भावाशी? हे बघ, भावाच्या समजा भावना आटल्या असतील ना, तर काय उपयोग आहे त्याचा? मोठा असून काही उपयोग आहे का? आटला जरा भावनांचा, विरहाची थकली गाणी. हा, आटला जरा भावनांचा, विरहाची थकली गाणी. प्रवास लांबच लांब, सोबत नाही राणी. मला हवंय पाणी. शी, पाणी, मला पाणी हवंय आत्ता. ते देते मी, ते सगळं देते. पण हे बघ, इथे राधा वैनुडी असती ना, तर मी जास्त प्रेमाने तुला पाणी दिलं असतं, कळलं ना? हे आत्ता जे काय देते ते सगळे उपचार आहेत, लक्षात ठेव तू. ए उपचार तर उपचार, मला पाणी हवंय. आणि कसली ग फालतू गाणी ऐकता? हा, प्रवास नाही लांबच लांब आणि नाहीत गाणी.
इतका वेळ लागतो का पाणी आणायला? काही अडचण नाही ना रे? नाही नाही अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय ग दादा कुठे आहे? ते गेलेत पेईंग गेस्टला भेटायला. ओ आणि हत्ती तू एका दिवसाकरता गेली होतीस ना पुण्याला? केवढी ती खरेदी. अगं आता बघ पुण्याला गेले आणि मी तुळशीबागेत गेलेच नाही तर हसशील नाही का तुम्हाला? मग नाही म्हणून म्हटलं लक्ष्मी रोडला पण जाऊन येऊया. आणि खरं सांगू का आम्ही 2च साड्या घेणार होते, एक तुला आणि एक मला. पण अगं बघता बघता जरा जास्त चालल्या का ग साड्या? जरा खूप जास्त खरेदी केलीस तू. हो घ्या आले निराधारांचे कैवारी आले. पेईंग गेस्ट ठेवते. तू का अशी फुगलेल्या पुरीसारखी आहेस? का म्हणजे काय? तुम्ही सरळ उठून त्याला भेटायला गेलात का त्या मुलाला? हो. काय कोण आहे मुलगा, कसा आहे, काय माहिती कळली का? अरे सगळी चौकशी केलेली आहे. उत्तम मुलगा आहे. अबीर रानडे असं नाव आहे त्याचं. अबीर? हो. काय मस्त नाव आहे. आहा अबीर. काय काय स्थळ आलंय का कोणाला? नावात ना माणूस कळतो. हे बघा मी त्या मुलाला भेटलेलो आहे, चौकशी केलेली आहे. मुलगा मूळ नाशिकचा आहे. अमेरिकेमध्ये होता, 3 वर्ष नोकरी करत होता अमेरिकेमध्ये. अमेरिकेतल्या नोकरीवर लाथ मारून इथे आलेला आहे. रिसेशनमुळे हकलला असेल अमेरिकेत. शेफ आहे तो. तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होता. आता इथे येऊन स्वतःच काहीतरी सुरू करायचं म्हणतोय तो. पण आमचं ठरलंय बेबी, तो इथे राहायला आला ना की तुम्हाला लेबनीज, थाई आणखी मेक्सिकन फूड बनवायला शिकवणार आहे. पप्पा तुम्ही काय परस्पर ठरवून आलायत का सगळं? हो मी सांगितलं होतं हा माझा निर्णय आहे आणि मीच तो घेणार आहे. एक बात बता मुझे, तुम पर कुछ इम्प्रेशन मारा है क्या उसने? नाही नाही नाही, खूप शांत आहे पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी त्या कॉफी शॉप मध्ये मी साखर घ्यायला गेलो कॉफीमध्ये, तर झटकन मला शुगर फ्री काढून दिलं. मला म्हटलं या वयामध्ये इतका शुगर इंटेक बरा नाही तो. पटेल आमचं छान छान पटेल. शांत आहे, निरागस गोंडस गोड चेहरा, म्हणून तर झटकन विश्वास बसला ना माझा. लेकिन ऐसे ही लोग बहुत डेंजर होते हैं, डेंजर झोन. मी बायका ना दोघी जणी मला फार अंडर एस्टिमेट करताय. अगं सगळ्या कुटुंबाची चौकशी केली मी. वडील फिजिक्सचे प्रोफेसर आहेत, आई बँकेमध्ये नोकरी करते, आजोबा मिलिटरीमध्ये होते म्हणून ते शेवटी नाशिकला सेटल झाले. एक बहीण आहे, शिकतेय, बंगलोरला आहे, इंजिनिअरिंग करते. पुरं झालं वर्ण. पैशांचं काय ठरलंय? कसले पैसे? कसले पैसे म्हणजे? पेईंग गेस्ट आहे ना तो. अरे हो सॉरी, ते मी विचारलंच नाही, विसरलो मी. देखा म्हणून आम्ही तुला सतत बोलत असतो. कसं हो पप्पा, बरोबर व्यवहाराचं विसरलात तुम्ही बोलायचे. अगं विसरलो. आता आला ना राहिला की घेतो ना बोलून द्यायची. म्हणजे काय तू येणार आहे? हो हो पप्पा मी काय म्हणते, ते पेईंग गेस्ट वगैरे नको हा आपल्याला. नाही म्हणजे पेईंग गेस्ट ठेवणे ही कॉन्सेप्टच मुळात वाईट आणि चुकीची वाटते मला. आणि तुमच्यासारख्या स्वभावाच्या माणसाने तर नाहीच ठेवायला पाहिजे असं पेईंग गेस्ट वगैरे. पण तुम्हाला काय वाटतं, जगातली सगळी माणसं खूप चांगली आहेत. पण तसं नसतं ना पप्पा. कोणाच्या मनात काय चाललंय, काय इंटेन्शन आहे समोरच्या माणसाचं आपल्याला नाही कळू शकत. आणि शिवाय आता मी आणि घनश्याम पण अमेरिकेला नाही जातो, सो आपल्याला नको कोणी बाहेरचं. हा एकटा पडतो ग मी, घर खायला उठतं. तू काय आज आहेस उद्या नाहीस, मी काय करू मला सांग. पण पप्पा असा बाहेरचा माणूस कशाला घरात आणून ठेवायचा ना. असं खूप इन्सिक्युरिटी राहील मनात आपल्या. आणि कशाला हवंय कोणी, मी आहे ना आता. आता मी त्याला एकदा सांगितलेलं आहे, तेव्हा त्याला काही आता मला सांगितलंय म्हणजे काय, मित्र आहे का जुना कोणी तुमचा? पेईंग गेस्ट आहे ना. तसं हो सांगितलं तसं सांगा, आम्हाला नाही ठेवायचं पेईंग गेस्ट. एवढं काय, तो उद्या येणार त्याला सांगून टाका आम्हाला नाही ठेवायचं पेईंग गेस्ट, प्लॅन बदलला म्हणा.
तो उद्या येणार नाहीये. मग जेव्हा केव्हा येणार आहे तेव्हा सांगा. पप्पा दारूगड जा. हाय महेश. हाय. थांब. पत्ता सापडायला काही अडचण नाही ना रे? नाही नाही, अजिबात नाही. करेक्ट पत्ता सांगितला होतास तो. हा अबीर रानडे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.